नमस्कार मित्रांनो. संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एखादा प्रसंग पाहूया. येत आहे ना? हरिओम. रायचूरचे लक्ष्मणराव वैद्य यांना मुले होऊन ती जात असत, जगत नसत. लोकांच्या सांगण्यावरून एकदा ते मातोश्री स्वपत्नीस घेऊन महाराजांकडे आले. महाराजांनी का आला म्हणून विचारले असता तेव्हा ते म्हणाले, सहज उगीच आलो. असे ऐकून महाराज म्हणाले, दुसऱ्यांच्या आग्रहावरून आला आणि उगीच आलो असे का बरे म्हणता? नंतर त्यांच्या मातोश्रींनी सर्व हकीकत महाराजांच्या कानावर घातली. महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या कुलातील नागपूजेचा आचार बंद पडला आहे, तो तुम्ही सुरू करा. श्रावण महिन्यात वारुळाची पूजा करून शेवटच्या दिवशी सोन्याचा नाग दान करा. 5 पंचमीस वारुळ पूजा करा. त्याप्रमाणे त्यांनी 1 महिनाभर वारुळाची पूजा केली. शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष नाग आला ते पाहून सर्वजण घाबरून भिवून पाठीमागे परतणार. इतक्यात झाडीतून एका भिल्लाने येऊन त्यांना भिवू नका म्हणून धीर दिला व दोघांनी मिळून त्या नागास दूध पाजताच तो नाग व भिल्ल दोघेही गुप्त झाले. व्रत समाप्त झाल्यावर आता तुम्हाला दीर्घायुष्य असा मुलगा प्राप्त होईल असे महाराजांनी त्यांना स्वप्नात सांगितले. नंतर मुलगा झाल्यावर महाराजांनी प्रत्यक्ष येऊन त्याच्या आईस व सुईनीस मुलगा आयुष्यमान आहे असं सांगून षष्ठादेवीस त्याच्या मस्तकावर चांगले लिही बरे असे महाराजांनी सांगितले. त्या मुलाचे नाव वासुदेव ठेवलं गेलं. त्याच वेळी महाराजांनी गुरुगडीस असताना गुरुद्वादशी पर्यंत मुक्काम करण्याचं ठरविलं. नंतर गुरुद्वादशीस तेथे सर्व लोकांना उपदेश करून महाराज तेथून पुढे निघाले. कृष्णामाईच्या तीरानेच परळी वैजनाथकडे जाण्यासाठी म्हणून ते निघाले होते खरे. प्रथम मलप्रभा संगमी जावे असा त्यांनी विचार केला, पण देवांची आज्ञा झाल्याप्रमाणे कृष्णा तीर सोडून गोदावरी तीराने महाराजांनी प्रवास चालू केला. नंतर तुळजापूर येऊन जगदंबेची स्तुती करून महाराजांनी दर्शन घेतलं. तेथून वांजरा तीरावर दत्त महाराजच्या मंदिरात दत्त जयंती करून गोदावरी तीरी महाराज आले. पूर्वी कावळाने मस्तकावर स्पर्श केला होता. त्यावेळी आज्ञा झाल्याप्रमाणे गोदावरी संगमावर स्नान करून तेथे 3 रात्री महाराजांनी मुक्काम केला. गोदावरी संगमावरून महाराज पुढे परळी वैजनाथांचं दर्शन घेऊन तेथे 5 दिवस त्यांनी मुक्काम करण्याचं ठरविलं. त्यावेळी तेथील श्रीमंत नागरिक नानासाहेब देशपांडे येऊन त्यांनी महारुद्र स्वाहाकार केला. त्यावेळी खूप यात्रा जमली होती. ते झाल्यानंतर पुढे परळीहून निघून महाराज गोदावरी तीरावर राजूर या गावी पोहोचले. पौषारंभ होता. तेथे संहिता स्वाहाकार करण्याची इच्छा सीताराम बुवांनी महाराजांच्या जवळ व्यक्त केली. तेव्हा महाराज म्हणाले, पैसा भरपूर आहे का? तेव्हा नाही असे सीताराम बुवा म्हणाले. बरे तर करा असे महाराजांनी अनुज्ञा दिली. सीताराम बुवांनी राजुरास संहिता स्वाहाकार केला. तेथे फार मोठा जनसमुदाय जमला होता. महाराजांनी बोलावले आहे असे खोटेच एक पत्र सीताराम बुवाने पाठविल्यामुळे वाडीहून नृसिंह सरस्वती येथे पोहोचले. त्यांना पाहताच वाडी का सोडली बरे म्हणून महाराजांनी रागारागाने विचारले. तेव्हा सीताराम बुवाने खरी हकीकत काय होती ते सांगितले. आपणच त्यांना बोलावून घेतले असे सीताराम बुवा म्हणाले. त्यामुळे महाराजांचा राग थोडा शांत झाला. या स्वाहाकाराच्या वेळी हंपी विरूपाक्ष मठाचे शंकराचार्य टाकळीकर दाजी महाराज, हैदराबादचे भटजी बापू इत्यादी मोठमोठी मंडळी तेथे उपस्थित होती. परळीचे नानासाहेब देशपांडे यांनी या यज्ञात देखरेखीची मेहनत बरीच घेतली. तेथील मुसलमान तालुकदारही 4 दिवस कचेरी बंद ठेवून बंदोबस्तासाठी येऊन राहिले होते. वेदपाठ स्तुतीची पुस्तके महाराज स्वतः आपल्या हाताने अधिकार विद्वानास देत होते. 8 दिवस सोहळा अप्रतिम झाला. 1 लाखावर मंडळी येऊन गेली.
नित्य हजारो मंडळी भोजनाकरता येत असत. शेवटच्या दिवशी महाराज स्वाहाकाराच्या मंडपात एक प्रहरभरच थांबले. त्यावेळी महाराजांच्या पुढे पैशाचा पाऊस पडला. 19 वेळा मोठ्या मोठ्या पाट्या भरून रुपये भरून नेले गेले. 1,00,000 भोजन यावेळी सहजच झाले असेल. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात यज्ञ हवन करताना मंत्राच्या शेवटी स्वाहा असे म्हणतात. अग्नीमुळे आहुती म्हणजे काही पदार्थ वस्तू अर्पण केल्या जातात. या क्रियेला स्वाहाकार असे म्हणतात. खरे तर स्वाहा याचा अर्थ योग्य रीतीने वितरण करणे किंवा समर्पित करणे असा होतो. पण इथे हा शब्द अग्निदेवाची पत्नी किंवा अग्नीची शक्ती म्हणा, जीचं नाव आहे स्वाहा, हिच्याद्वारे अर्पण केलेली आहुती देवापर्यंत पोहोचते असं शास्त्र सांगतं. म्हणजे काय? स्वाहा शब्दाचा उच्चार करून अग्नीत आहुती अर्पण करणे. लक्षात आलं? याचा मूळ उद्देश होम हवन करताना योजलेल्या देवतांचे आवाहन केल्यानंतर अर्पण केलेली वस्तू त्या देवतेपर्यंत पोहोचावी, त्यासाठी स्वाहाकार हा केला जातो. म्हणूनच स्वाहाकार केल्याशिवाय यज्ञ किंवा हवन पूर्ण मानलं जात नाही. स्वाहा ही अग्निदेवतेची पत्नी म्हणून गणली जाते. त्यामुळे प्रत्येक आहुती सोबत तिचा उच्चार आवश्यक मानला गेला आहे. मंत्रोच्चाराच्या शेवटी चतुर्थी प्रत्यय लावून, म्हणजे उदाहरणार्थ इंद्राय स्वाहा, अग्नये स्वाहा असे म्हणत आहुती दिली जाते. यज्ञकुंड कुंड म्हणजे विशिष्ट आकारात बांधलेल्या भागात अग्नी प्रज्वलित करून त्यात स्वाहाकार केला जातो, तो भाग, ती जागा. विविध देवतेनुसार विशिष्ट आकाराचे कुंड तयार केले जाते. यज्ञ आणि कुंड याचा असा हा परस्पर एकमेकांशी संबंध असल्यामुळे यज्ञकुंड असे म्हटलं गेलं आहे. थोडक्यात काय? यज्ञकुंडात समर्पण भावनेने योग्य मंत्रांसह अग्नीत आहुती देण्याची पद्धत म्हणजे हवन करण्याची पद्धत म्हणजे स्वाहाकार. लक्षात आलं? या हवनातून इष्ट फलप्राप्ती होत असते. पण माणसाचा स्वभाव, आणि हा स्वभाव नेहमी एक असा स्वाभाविकच असतो. स्वभाव हा जीवाचा गुण आहे. चित्त जेवढे म्हणून वेगवेगळे संस्कार होत असतात चित्तावरती, तेवढे त्याचे वेगवेगळे स्वभाव त्या जीवाचे होत राहतात. जेव्हा जे जे संस्कार उदय पावतील त्या त्या वेळेला तो स्वभाव हा प्रकट होत असतो, आणि यातूनच इच्छा अभिलाषा ही होत असते. त्यातून फलप्राप्तीची आशा मनुष्य करत असतो, आणि हे संस्कार प्रभावित होऊन लपलेले स्वभाव प्रकट होण्यासाठी बाह्य जगत हे केवळ आणि केवळ एक माध्यम आहे. कधी कधी काय होतं, बाह्य जगताच्या मदतीशिवाय आतील संस्कारही उदय पावून स्वभाव हा प्रकट होत असतो. स्वभाव केवळ शुभ अशुभ किंवा विकारीच असतो असं नाही, मात्र हा स्वभाव बदलू शकत असतो. उदाहरणार्थ, अहंकारयुक्त प्रयत्नाने नाही तर समर्पण भावाने जेव्हा संस्कार बदलतील तेव्हा त्या जीवाचे स्वभावही बदलत जात असतात. मात्र संस्कार क्षय सहज होऊ शकत नाही. लक्षात आलं? त्याकरता तप वगैरे करावं लागतं, विवेक जागृत करावा लागतो, किंवा जप अनुष्ठान करत बसावं लागतं. यातून शक्ती ही कार्य करीतच राहते. आत्म्यासाठी असलेला समर्पण भाव हा स्वभाव संस्कार बदलल्यातून होत असतो. लक्षात आलं? असो, पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. गुरुदेव दत्त.